नमस्कार, मी यामिनी महामुणकर. हितगुज या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या आजारांबाबत, तक्रारींबाबत तज्ञांशी खास चर्चा करून त्यांचं मार्गदर्शन घेत असतो आणि हे तज्ञ तुम्हाला तुमच्या हेल्थ इन्व्हेस्टमेंट विषयी मार्गदर्शन करून काही टिप्स या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आज आपण दम लागतो उपाय काय या विषयावर हितगुज करणार आहोत आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत सांगली येथील प्रख्यात छातीरोग विशेष तज्ञ डॉक्टर अनिल मडके. डॉक्टर, आपलं हितगुज या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. नमस्कार. प्रेक्षक हो, डॉक्टर अनिल मडके हे MD/FCCP असून सांगली येथील श्वास लाईफ लाईन सेंटर या अद्ययावत रुग्णालयाचे ते संचालक आहेत. विविध नियतकालिकांमधून त्यांचे आरोग्य विषयक लेखन प्रसिद्ध झालंय. आजवर त्यांनी 6 पुस्तकांचं लेखन देखील केलेलं आहे. तसंच सर्वांसाठी स्वास्थ्य आणि आरोग्य शिक्षण हा उपक्रम राबवण्यासाठी त्यांनी जनस्वास्थ्य संघटनेची 1993 मध्ये स्थापना केली असून या संघटनेसाठी सातत्याने ते उत्कृष्ट कार्य करत आहेत. 500हून अधिक ठिकाणी त्यांनी मोफत आरोग्य शिबिरांचं आयोजन असेल किंवा श्वसन विकार, हृदयविकार, उच्च रक्तदाब, मानसिक ताणतणाव, चिंतामुक्त जीवन, व्यसनमुक्ती, एड्स आणि वायू प्रदूषण अशा अनेक विषयांवर आजपर्यंत 3000हून अधिक व्याख्याने त्यांनी केली आहेत. झी आरोग्य सन्मान, हिंदरत्न पुरस्कार अशा अनेक नामांकित पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. आणि आपण थेट आता विषयाला सुरुवात करणार आहोत. डॉक्टर, आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर, सध्या धावपळीच्या या जीवनात संपूर्ण जीवनशैली विस्कळीत झाली आहे. अयोग्य आहार पद्धत असेल, व्यायाम न करणं असेल, अशा अनेक बाबींमुळे विविध आजार उद्भवत आहेत. पण त्यामध्ये धाप लागणे, दम लागणे ही लक्षणं सगळ्यांमध्येच दिसून येतात आणि धाप लागणे असो किंवा दम लागणे असो यावर उपचार देखील घेऊन ते कमी होत नाहीयेत. याची महत्त्वाची अशी कारणं कोणती आहेत? नमस्कार सर्व प्रेक्षकांना, श्रोत्यांना. श्रोतेहो, प्रेक्षको, हल्ली आजारांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि आपण बघितलंय की कोविडनं सगळं जग ढवळून टाकलं आणि कोविड नंतर आपण जागे झालेलो आहोत असं आम्ही म्हणतो. कारण श्वास हा महत्वाचा आहे, ऑक्सिजन महत्वाचा आहे, फुफ्फुसं महत्वाची आहेत, हे आपल्याला कोविडनं शिकवून दिलं. पण तरी सुद्धा अजूनही प्रत्येकजण समाधानी आहे असं नाही. काय झालंय की कोविडनं जरी सारं शिकवलं असलं तरी आपण सारे शिकलो नाही. कारण आपल्या भोवती प्रदूषण वाढतंय, आपल्या भोवतीची धूळ वाढत आहे, हवेमधले सगळे बदल आपण बघतोय. वायू प्रदूषणामुळं क्लायमेट चेंजेस झालेले आहेत आणि याचा परिणाम म्हणून घरोघरी कुणीतरी आजारी दिसतं आपल्याला. आणि या सगळ्यामध्ये अनेक रुग्ण आम्ही बघतो, अनेक रुग्ण की त्यांना दम लागतोय, धाप लागतोय. आणि ह्याची कारणं जर बघितली तर खूप जास्त आहेत. खूप मोठ्या प्रमाणावर कारणं म्हणता येईल आपल्याला, की एक तर आपल्या भोवतीचं वातावरण बिघडलेलं आहे, प्रदूषणात वाढ झालेली आहे. बरेच जण स्मोकिंग करतात, कोणी बिडी ओढतात, कोणी सिगारेट ओढतात. अनेकांना वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं आहेत. जीवनशैली बदलली, खाण्याच्या वेळा बदलल्या, मानसिक तणाव वाढले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या बेसिक ज्या गोष्टी आहेत, म्हणजे शिंकणारा, खोकणारा रुग्ण जो आहे तो काळजी घेत नाही. त्यामुळे संसर्गजन्य रोग वाढलेले आहेत. हो. या सगळ्या हा जो आवाका आहे या कारणांचा, यामुळे वेगवेगळे आजार होतात. मला वाटतंय या सगळ्याची माहिती आपण या कार्यक्रमात घेणार आहोत. नक्कीच डॉक्टर. पण डॉक्टर, धाप लागलेल्या रुग्णांना आपली धाप ही कशामुळे आहे याचा अंदाज त्यांना येतो का? अगदी. मी आता जी कारणं सांगितली, ही कारणं फुफ्फुसावर आक्रमण करतात, हृदयावर आक्रमण करतात, अन्ननलिकेवर आक्रमण करतात, मनावर आक्रमण करतात. आणि आपण जर या कारणांचा शोध घेतला, तर फुफ्फुसामधले वेगवेगळे जे अवयव असतात, श्वासनलिका असतात किंवा वायुकोश आहेत, रक्तवाहिन्या आहेत, या सगळ्यांचे आजार म्हणजे आजाराची जंत्री जर सांगायची झाली तर दमा आहे, COPD आहे, ILD नावाचा विकार आहे, पल्मोनरी हायपरटेन्शन आहे, हृदयविकार आहे. हृदयामुळे सुद्धा धाप लागते आणि याचा जो दाब आहे तो फुफ्फुसावर येतो, ज्याला मी पल्मोनरी हायपरटेन्शन म्हणतो. वेगवेगळे कनेक्टिव्ह टिश्यू डिसीजेस आहेत, ते आपण बघणार आहोतच. या सगळ्यांमुळे धाप लागते. पण मला असं वाटतं की रुग्णांनी थोडं सजग राहायला हवं. म्हणजे कसं, की आमच्याकडे रुग्ण जे येतात श्वास लाईफलाईन सेंटर सांगली इथं, तेव्हा ते रुग्ण अक्षरशः दमलेले असतात. म्हणजे धाप लागलेली असते, दम लागलेला असतो. पण मला साहित्याच्या भाषेत दमलेले असतात असं म्हणायचं आहे. कारण
त्यांच्याकडे मोठ्या मोठ्या फायली असतात, बऱ्याच तपासण्या झालेल्या असतात, पण त्यांना बरं वाटत नसतं. हं, हं. बरं वाटत नसतं, धापेतून दम लागलेला असतो, त्यातून सुटका झाली नसते. कारण का, धाप जेव्हा एखाद्या व्यक्तीला लागते, दम लागतो, त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि रुग्णाने त्याकडे लक्ष द्यावं. हं, म्हणजे हं. कसं, की धाप लागते म्हणजे श्वास अपुरा पडतो का? हं. श्वास घ्यायला त्रास होतो, की श्वास सोडायला त्रास होतो? छातीवर दडपण आल्यासारखं वाटतं का? छातीवर प्रेशर आल्यासारखं वाटतं का? छातीवर कुणीतरी उभं राहिलंय अशी भावना निर्माण होते का? श्वास अडखळतो का? रात्रीच्या 12 नंतर 1-2 नंतर एकदम जागं व्हायला होतं का? चालताना दम लागतो का? बऱ्याचदा हं. काय होतं, की अनेक लोक जे नियमितपणे 4-5 किलोमीटर चालतात, त्यांना अर्धा किलोमीटर चालायला त्रास झाला तर लवकर आमच्याकडे येतात, पोहोचतात लवकर, की सांगतात की डॉक्टर 5 किलोमीटर आधी चालत होतो, आता 4.5 किलोमीटर चालतो. पण जे चालतच नाहीत, त्यांचा 5 किलोमीटरचा, 4.5चा, 4 किलोमीटरचा असे टप्पे कधी जातात कळत नाही आणि मग म्हणतात की मी 4 पावलं चाललो तरी दम लागतो. तर हं. हे धापेचे प्रकार जे वेगवेगळे आहेत हं. किंवा दम लागण्याचे प्रकार आहेत ते जाणून घ्यावेत. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट त्याच्याबरोबर तुम्हाला त्रास काय? हं. म्हणजे अंगात रक्त कमी असेल तर अॅनिमिया होतो. हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे सुद्धा दम लागतो. हं. श्वासनलिका अरुंद झाल्यामुळे दम लागतो, ज्याला आम्ही दमा म्हणतो. त्यांच्या केसमध्ये रात्री सुई-सुई असा छातीतून आवाज येतो. हं. बऱ्याच लोकांना जिना चढल्यानंतर दम लागतो. बऱ्याच लोकांना छातीत धडधडतं, पायावर सूज येते, किडनीमुळे सुद्धा दम लागतो. बऱ्याच लोकांना रात्री घोरायला होतं. घोरण्याचा आजार आहे, स्लीप ॲपनिया सिंड्रोम. या सगळ्या गोष्टींबरोबर तुम्हाला त्वचेवर डाग आहे का? अंगावर खाज येते का? डोळे चुरचुरतात का? रखरखतात का? पित्ताचा त्रास आहे का? या सगळ्या गोष्टी तुम्ही डॉक्टरांच्या समोर उघड केल्या पाहिजेत आणि अर्थात हं. तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. एकंदरीत जी लक्षणं तुम्ही आता सांगितली ती सगळी लक्षणं दिसल्यास लवकरात लवकर तज्ञांचा सल्ला घेणे सगळ्यात महत्त्वाचं आहे. डॉक्टर, हो, फुफ्फुसाच्या आजारांमध्ये सीओपीडी हा देखील एक आजार आहे आणि डॉक्टर हो. अनेकांना सीओपीडीचा त्रास असतो, पण त्यांना नेमकं कळत नाही की हा त्रास सीओपीडीचा आहे का दम्याचा आहे. त्यामुळे दमा आणि सीओपीडी यामध्ये नेमका फरक काय असतो? अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. काय हो. आहे की आता कोविड नंतर बरेच जण Googleवर स्वारी करतात आणि माहिती घेतात. हो. तरी सुद्धा मी माहितीसाठी सांगतो. दमा हा आजार जो आहे तो श्वासनलिकांचा आजार आहे. सीओपीडी हा सूक्ष्म श्वासनलिका आणि वायुकोशांचा आजार आहे. दमा हा आजार लहान मुलांमध्ये सुद्धा दिसतो. म्हणजे अगदी 1-2 दिवसाच्या बाळामध्ये सुद्धा दिसतो. ज्या बालकांचा जन्म प्रीमॅच्युअर झालेला आहे म्हणजे दिवस भरण्याच्या आधी किंवा हं. ज्यांचं वजन कमी आहे, जी बाळं लगेच रडलेली नाहीत, अशा मुलांमध्ये दमा जास्त आढळतो. फॅमिली हिस्ट्री असते म्हणजे आई-बाबांना, आजी-आजोबा, काका-काकी, मामा-मामी कोणाला तरी दमा असतो. अर्थात ज्यांच्या घरी दमा आहे, त्यांच्या घरी जन्मणाऱ्या बाळांना दमा व्हायला पाहिजे असं नाही. दम्याचं मुख्य कारण असतं म्हणजे ॲलर्जी. म्हणजे परागकण असतील, हवा बदलली, ढगाळ वातावरण, कुठली औषधं, कुठले काही खाद्यपदार्थ, कुठला काही रंग, वास, उदबत्ती, डास पळणाऱ्या बॅट्स अशी असंख्याने अगणित कारणं दम्याची असतात आणि अशा लोकांना सुरुवातीला सर्दी होते, नाक गळतं, शिंका येतात हं. आणि रूपांतर त्याचं दम्यामध्ये होऊ शकतं. अर्थात प्रत्येक सर्दी ही दम्याची नसते, घाबरून जाऊ नका. हं. सीओपीडी हा दम्याचा आम्ही भाऊ किंवा चुलत भाऊ, हल्ली चुलत-चुलत भाऊ सुद्धा हल्ली येतंय वाचनामध्ये. तर हं. असा तो दम्याचा भाऊ आहे आणि सीओपीडी म्हणजे काय? क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज. हं. योगायोगानं येत्या काही दिवसात जागतिक सीओपीडी दिन आहे. तर बरं. धुरामुळं हा त्रास होतो. जे हं. लोक स्मोकिंग करतात, बिडी सिगारेट ओढतात, ज्यांच्या घरी खूप धूर आहे, चूल आहे, बंब आहे, कचरा पेटवला जातो, रस्त्यावर काम करणारे कर्मचारी आहेत, विक्रेते आहेत, धुरामध्ये संपर्क येणारे किंवा प्रवास करणारे टू व्हीलरवरून आहेत. या सगळ्या व्यक्तींमध्ये धुरामुळं फुफ्फुसं ही कमकुवत होतात आणि श्वास आत घ्यायला पेक्षा श्वास बाहेर सोडायला त्रास होतो. म्हणजे मी साध्या भाषेत सांगतो, आपण एखादी नवीन पॅन्ट आणतो इलॅस्टिकची बाजारातून. पॅन्ट जुनी झाल्यानंतर त्याचं इलॅस्टिक कमी होतं. स्थितीस्थापकत्व फुफ्फुसाचं कमी होतं. त्यामुळे फुफ्फुसात आत घेतलेली हवा ही सहजासहजी बाहेर सोडली जात नाही. याला सीओपीडी म्हणतात आणि सीओपीडीवर सुद्धा औषधं आहेत. दमा हं. आणि सीओपीडीवर औषधं वेगवेगळी आहेत. बरेच लोक सीओपीडीला दमा समजून बरीच वर्ष औषधं घेतात आणि हं. मग बरं होत नाही. अत्यंत महत्त्वाचा विषय होता आणि तुम्ही यातील फरक देखील एकदम क्लिअर केलेला आहे. डॉक्टर, हो, फुफ्फुसांच्या आजारामध्ये आय-एल-डी म्हणून एक गंभीर आजार आहे. तर आय-एल-डी हो. बाबत आपण अधिकची माहिती सांगा आणि त्याची लक्षणं कोणती आहेत? तो कशामुळे होतो याविषयी सांगा. ओके, ओके.
ILD म्हणजे इंटरस्टिशियल लंग डिसीज आणि हं, कोविड नंतर आपण जो शब्द ऐकला लंग फायब्रोसिस. हो. लंग फायब्रोसिस हा ILDचाच प्रकार आहे. हं, मी साध्या भाषेत सांगेन, की आपली फुफ्फुसं जी आहेत ती फुग्यासारखी आहेत आणि फुग्याच्या आत स्पंज असतो, स्पंजासारखी आहेत. आपण श्वास घेतल्यानंतर हा स्पंज फुगतो, पुन्हा श्वास सोडल्यानंतर स्पंज बारीक होतो. तर ILDमध्ये काय होतं, की स्पंजासारखी फुफ्फुसं बत्ताशासारखी होतात. यात्रेमध्ये, जत्रेमध्ये आपल्याला बत्तासा मिळतो. तो घट्ट असतो. तो दाबला तर आत जात नाही. फुफ्फुसामध्ये जे वायुकोश असतात, त्या वायुकोशांभोवती रक्तवाहिन्यांचं जाळं असतं आणि यामध्ये आपण घेतलेला ऑक्सिजन हा रक्तवाहिन्यामध्ये मिसळत जातो. हं, नॉर्मल फुफ्फुसामध्ये. ILD झाल्यानंतर हे घट्ट होतं. फुफ्फुसं घट्ट होतात. त्यामुळं ऑक्सिजन आत सोडला जात नाही. त्यामुळं लोकांना त्रास होतो. लक्षणं महत्त्वाची 2च आहेत. कोरडा खोकला आणि दम हं. लागणं. खूप दिवस हळू-हळू हा आजार वाढत जातो आणि लोकांना लक्षात येत नाही. मग लोक काय करतात, की दमा समजून औषधं घेतात किंवा मग कुठेतरी WhatsAppवर, Googleवर काहीतरी काढा घे, काहीतरी देशी औषध घे, असं करत हं. बसतात आणि हळू वाढत जाणारी धाप असल्यामुळं जेव्हा काट्याचा नायटा होतो, तेव्हा ते आमच्याकडे येतात. श्रोतेहो, प्रेक्षक हो, तुम्हाला जर खूप दिवस दम लागत असेल, उत्तर सापडत नसेल, तर योग्य तज्ञाकडे जाऊन योग्य तपासण्या करून घ्या. ILDच्या अलीकडच्या काळात म्हणजे लवकरच्या टप्प्यात औषधं खूप चांगली आहेत. हं, उशीर झाला तर उशीर होऊ शकतो. म्हणजे हं, अ, हा जो फायब्रोसिसचा भाग आहे, म्हणजे फुफ्फुसं घट्ट होण्याचा भाग आहे, त्यामध्ये रिव्हर्सिबल कॉम्पोनंट असतो, इरिव्हर्सिबल कॉम्पोनंट असतो. हं. सुदैवानं कोविड नंतरचे फायब्रोसिस हे सगळे बरे झालेत. कोविड शिवायची जी कारणं आहेत, त्यामध्ये मात्र रुग्णांना त्रास होऊ शकतो. आयुष्यभर काही-काही वेळा ऑक्सिजन विकतचा घ्यावा लागतो, देवानं जरी ऑक्सिजन फ्री दिला असला तरी. हं. असं आहे ILD. डॉक्टर अनेक कारणांमुळे दम्याचा त्रास होतो, पण संधिवात असेल, स्क्लेरोडर्मा असेल किंवा SLE यांसारख्या आजारांमुळे दम लागतो का? आणि आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, की वजन वाढीमुळे देखील दम लागतो असं म्हणतात. तर याविषयी आपण काय सांगाल? हो. अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. हं. वजन वाढ म्हणजे स्थूलपणा आणि स्थूलपणामुळं काय होतं, की फुफ्फुसाला आणि हृदयाला जास्त काम करावं लागतं. हो. म्हणजे समजा वजन तुमचं 50-60 किलो आहे. त्याला जे हृदयाला आणि फुफ्फुसाला धावपळ करावी लागते, तेच 100 किलोच्या व्यक्तीला करावे लागते. म्हणजे ताण किती वाढतं बघा. हो. स्थूलपणा असणाऱ्या व्यक्तींमध्ये वेगवेगळे विकार असतात आणि त्याचा ताण फुफ्फुसावर येतो. पण एक महत्त्वाचं मी इथं सांगेन, की स्थूलपणा असणाऱ्या व्यक्तींमध्ये मान सुद्धा स्थूल असते म्हणजे जाड हं. असते हं. आणि श्वासनलिकांवर दाब येतो त्या सगळ्या मेदाचा आणि रात्री झोपल्यानंतर जीभ सुद्धा या लोकांची जड असते, जाड असते हं. आणि गळ्यातल्या ज्या श्वासनलिका असतात, घशातल्या ज्या श्वासनलिका असतात, त्या बारीक होतात झोपल्यानंतर आणि हे लोक घोरतात. हं. स्थूल व्यक्ती जास्त घोरतात आणि घोरण्याचा विकार यांच्यामध्ये होतो, ज्याला आम्ही ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया म्हणतो. त्यासाठी हं. आम्ही आमच्याकडे टेस्ट करतो स्लीप स्टडीज. हं. हं. त्यानुसार त्यांना औषधोपचार, वजन कमी करण्याचे मार्ग, हं. काही औषधोपचाराबरोबर एखाद्या वेळेस त्यांना श्वास वाढवायचं रात्रीच्या वेळेचं मशीन आम्हाला द्यावं लागतं. हा तुमचा हं. दुसरा प्रश्न होता वजन वाढीचा. हो. आणि त्याच्या आधी विचारलेला प्रश्न जो आहे स्क्लेरोडर्मा, SLE, संधिवात हे जे आजार आहेत त्याला आम्ही कनेक्टिव्ह टिश्यू डिसीज म्हणतो. म्हणजे आपल्या शरीरात जे वेगवेगळे अवयव आहेत, ज्यामध्ये हृदय आहे, फुफ्फुस आहे, अन्ननलिका आहेत, सांधे आहेत, हं. हाडं आहेत आणि बारीक-बारीक रक्तवाहिन्या आहेत. ह्या एकमेकाला घट्ट जोडून ठेवल्या जातात. जसं आपण बिल्डिंग बांधल्यानंतर बिल्डिंग बांधताना विटांच्यामध्ये सिमेंट काम करतं, वाळू काम करतं, विटा धरून ठेवायला. हं. तशा ह्या कनेक्टिव्ह टिश्यू डिसीज असतात. त्या कनेक्टिव्ह टिश्यूज असतात. ज्याला आम्ही तंतू म्हणतो, तंतुपेशी म्हणतो. हं. या पेशींचा आजार म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यू डिसीज. म्हणजे संधिवात असेल, SLE असेल, स्क्लेरोडर्मा असेल, याला मी ऑटो इम्यून डिसीज सुद्धा म्हणतो. कारण आपल्या शरीरात असणारी प्रतिपिंड म्हणजे जवान पेशी या हं. बाहेरच्या व्यक्तीला शत्रू समजून जेव्हा मारत असतात, ते काही-काही वेळा आपल्या घरातल्याच म्हणजे शरीरातल्याच पेशींना शत्रू समजतात हं. आणि त्यामुळं अँटीजेन, अँटीबॉडी रिएक्शन होते हं. आणि मग हे आजार उद्भवतात. मग ह्या व्यक्तींना त्वचेवर खाज उठणं, त्वचा जाड होणं, डोळे लाल होणं, हं. दातावर परिणाम होणं, बोटं घट्ट-घट्ट होणं आणि या सगळ्यांबरोबर बोटांची त्वचा अशी नाहीशी होणं, ज्याला आम्ही व्हॅस्क्युलायटिस म्हणतो.
हो. तर संधिवात हा सांध्यामध्ये सुरू होण्यापूर्वी आधी फुफ्फुसामध्ये होऊ शकतो. या बरं. सगळ्यांचा परिणाम हं, फुफ्फुसातल्या तंतुपेशींवर होतो. हं, तो हा ILDचाच प्रकार आहे, इंटरस्टिशियल लंग डिसीज किंवा हं, आम्ही हायपर सेन्सिटिव्हिटी न्यूमोनिया म्हणतो. हं, पण सुदैवानं एक गोष्ट चांगली आहे. हं, यात जर फायब्रोसिस झालं नसेल, म्हणजे अलीकडच्या टप्प्यात जर रुग्ण आमच्याकडे आला, हं, तर याच्यावर खूप चांगली औषधं आहेत आणि या रुग्णांना जो दम लागत असतो, हं. म्हणजे बघा, अशा लोकांना थोडासा दम लागणं, थोडासा खोकला येणं, पण लक्षणं मात्र त्वचेवर असतात, अ, बरं. डोळ्यात असतात, हं, हं, अ, बोटाच्या ह्याच्यावर असतात, बोटाच्या टोकावर असतात, हं. सांध्यामध्ये असतात. तर हां. हे सगळं लक्ष ठेवून रुग्णाने आपल्या डॉक्टरना सांगितलं पाहिजे. बऱ्याचदा काय होतं, की श्वासनलिकांच्या आजारासाठी किंवा श्वसनाच्या आजारासाठी, हो, हृदयाच्या आजारासाठी डॉक्टरकडे जातात. पण मात्र ही लक्षणं ते सांगत नाहीत. मग हो. डॉक्टरांना सुद्धा हा आजार शोधायला त्रास होऊ शकतो. म्हणून श्रोतेहो, प्रेक्षको, दम लागत असेल, लक्षणं सगळी उघड करा आणि लवकरात लवकर चाचण्या करून तुम्ही बरे व्हा. नक्कीच. डॉक्टर तुम्ही आतापर्यंत धाप लागण्याची किंवा दम लागण्याची अनेक आणि विविध कारणं सांगितलीत. पण हो, हो. एंजिओप्लास्टी किंवा बायपास शस्त्रक्रिया होऊन देखील काहींना धाप लागते. त्याचं हो. कारण काय आहे? फार महत्वाचा प्रश्न तुम्ही हो. उपस्थित केला. तर आम्ही आता श्वास लाईफलाईन सेंटर सांगलीमध्ये आम्ही बघतो. हं, बऱ्याच रुग्णांना काय होतं, की हल्ली लोक ओव्हर कॉन्शियस आहेत. हं. तर दम लागला, की आधी हृदयाचं काय आहे का? हृदयाचं काय आहे का बघतात आणि खरं आहे ते ब्लड प्रेशर वाढलेलं असेल, स्थूलपणा असेल, हं. कोलेस्टेरॉल जास्त असेल. पण बऱ्याचदा काय होतं, की अशा रुग्णांना रक्तवाहिनीमध्ये थोडासा ब्लॉक असेल, तर त्यांची अँजिओप्लास्टी केली जाते. काही लोकांना जास्त त्रास असेल तर बायपास केला जातो. पण त्यांच्या फुफ्फुसाच्या आजाराकडं, श्वासनलिकांच्या आजाराकडं हं. कदाचित रुग्णांनी काही सांगितलं नसल्यामुळं त्या भागावरचा उपचार राहतो मागे. हो, आणि मग असे रुग्ण आमच्याकडे जेव्हा येतात, तेव्हा हृदयाच्या ज्या कामासाठी सगळं झालेलं आहे ते दुरुस्त केलेलं आहे. पण तरी हो, सुद्धा दम हो. लागतो. बरं. काय होतं, एक महत्त्वाची गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायला हरकत नाही, हं, की एकदा तुमची अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी झाली, की हं, हं, बऱ्याच लोकांमध्ये हं. हृदयाची कार्यक्षमता कमी होते. हो, म्हणजे पंपिंग ॲक्शन आहे ती थोडी कमी होते. त्याचा दाब मग फुफ्फुसावर येऊ शकतो. हो, हो. आणि मग अशा रुग्णांमध्ये काही-काही वेळा COPDचा त्रास असतो, ILDचा त्रास असतो किंवा ILDच्या वेगवेगळ्या प्रकारचा त्रास असतो. काही वेळा चुकून फुफ्फुसामध्ये क्षयरोग सुद्धा असतो बरं का आणि क्षयरोगानंतर झालेलं फायब्रोसिस हो, सुद्धा असतं. तर हो. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कार्डिओमायोपॅथी. हृदयाची कार्यक्षमता इतर कारणांमुळे हो, कमी हो. होणं, ज्यामध्ये व्हिटॅमिन बरोबर. B12 डेफिशियन्सी असेल हं, किंवा अल्कोहोल लोक घेतात. तर हं, हं. अशा सगळ्या लोकांमध्ये पुन्हा एकदा मी सांगतो, फुफ्फुस आणि हृदय हो, हे 2 नक्कीच. अवयव आपण हं, हं, अभ्यासासाठी वेगळे केले असले तरी शरीराचेच ते हं, भाग हं. आहेत. आम्ही हो. यांना राहू आणि केतू म्हणतो. हो, तर डॉक्टर यांना मला एक कुठलाही महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे हां, यामध्ये, हां. की श्वसन विकाराचे निदान आणि उपचार करण्यासाठी कोणकोणत्या येस, तपासण्या ह्या श्वास लाईफलाईन सेंटरमध्ये होतात? अगदी थोडक्यामध्ये येस. सांगा. अगदी. यामध्ये मी मगाशी सांगत होतो, की ह्या हृदयविकाराने अँजिओप्लास्टी वगैरे रुग्णांनी पल्मोनरी हायपरटेन्शन आहे का बघायला पाहिजे. त्यासाठी हं, आमच्याकडे तपासण्या होतात. हं, आम्ही पल्मोनरी फंक्शन टेस्ट करतो श्वसनाच्या आजारासाठी. हं, DLCO म्हणून नावाची टेस्ट आहे. डिफ्युजिंग कॅपॅसिटी ऑफ कार्बन मोनॉक्साईड ती आमच्याकडेच आम्ही करतो. हं, बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच जिल्ह्यांमध्ये होत नाही. पुण्यानंतर आमच्याकडेच होते. याशिवाय आमच्याकडे इकोकार्डिओग्राफी होते. हं. एलर्जी टेस्ट आम्ही करतो. आमच्याकडे वेल इक्विप्ड ICU आहे. हो. ज्यामध्ये खूप प्रकारचे व्हेंटिलेटर्स आहेत हं, आणि हं, अर्थात डिजिटल एक्स-रे आणि प्राथमिक सर्व टेस्ट आम्ही श्वास लाईफलाईन सेंटरमध्ये करतो आणि सर्वात हं. महत्त्वाचं म्हणजे रुग्णाशी एकाग्र होऊन त्याचा इतिहास पूर्ण विचारून त्याच्या मुळापर्यंत जाऊन अचूक निदान करणं, हो. ही आमची खासियत आहे. त्यामुळे रुग्णांनी दम लागतो म्हणजे बरेच लहान मुलांना अगदी लांब-लांबून लोक घेऊन येतात. त्यांचा दमाच नियंत्रणात येत नसतो. हं, तर लहान मुलांच्या बऱ्याच दम लागण्याच्या विकारामध्ये हं, आम्ही त्यांना आमचं योगदान देऊन हं, त्यांना हं. आम्ही रोगमुक्त करतो. हो, नक्कीच डॉक्टर. आज तुम्ही झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी दम लागण्याची कारणं कोणती आहेत, त्याची लक्षणं कोणती दिसतात आणि त्यावरील उपचार पद्धती या संपूर्ण विषयावर योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद. प्रेक्षकांनो, हितगुज या कार्यक्रमामध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा झी 24 तास.